मध्ये 20 धाव बनवलं, साधनमध्ये 20.
सुपरस्टार समालोचक पप्पू सूर्यराव यांचं शुभागमन झालेलं आहे. तर निश्चितच तुम्हाला पुढच्या मॅचला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. पप्पूजी, चला आपण या मंचावरती आपली प्रतीक्षा, खरं तर अगदी या मंचावरती ते आसन करतो आहे. सुभाष शेठ माली यांचंही शुभागमन आहे. मी त्यांनाही विनंती करेन, प्लीज चला सुभाष शेठ माली, वेलकम, स्वागत आहे. यस, थँक्यू. पुन्हा ओला पण मॅचकडे या चेंडू मात्र आला, सुरुवातीला खुशाल आला, खुशाली मात्र गोलंदाजी केली, चांगली खुशाली केली, मात्र दिल्या 13 धावा. तर मात्र रुपेश पाहायला मिळतोय ट्रॅकवर, मात्र आला मात्र चौकार. तदनंतर प्रकाशजी पाटील कोटनाका, आपल्यालाही विनंती असेल. पंकज पाटील कोटनाका, आपल्याला विनंती आहे. या मात्र क्या बात आहे, एकदा अगले वेगळे मात्र शैली. तर मात्र हौदार फलंदाज बाद चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचाचं मात्र बोर्ड उंच. यानंतर होणारा सामना कालभैरव कोंडी आणि बाजारपूर दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यस, दोन्ही संघांना मात्र पहिला पुकार आहे. चला पप्पू सर, या पण यायचं आहे, तुमचा आवाज देखील आम्हाला ऐकायचा आहे. मागच्या स्पर्धेमध्ये आवाज ऐकलात. स्टेप आर्ट डान्स अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर पप्पू सूर्यराव सर, वेलकम, स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. आणि संघाची मोठं धावसंख्या पाहायला मिळतो ती म्हणजेच 1-17. नवीन फलंदाज पाहतो आपण नीलला. मैदानामध्ये पहिलाच बॉल समोर आहे नील. यावेळी मात्र चेंडू स्विंग झाला होता, चेंडूला पाठवलाय मात्र यावेळी येणार मात्र पंचांचा इशारा या चेंडूवर आला. मात्र सुंदरसा एक देखना चौकार. स्ट्राईकला पाहतो नीलला, नीलने मात्र आलेले 4 धावांच खातं खोललं गेलं. धावसंख्या चौकार मात्र आला. क्या बात, शपथ झाला ऑफ साईडला. पंचांचा नोब. यस, पंचांचा बोर्ड उंच, फलंदाज मात्र बाद आहे. विकेट क्रमांक सेकंड कॅप्टन प्यावलेने पाहायला मिळतोय. नीलने मात्र आलेली सुंदर सुरुवात केली होती, एक चौकार लगावला गेला. आता नील नंतर पाहतो आपण नवीन फलंदाज पूर्वेश निखिल. हेड विकेटच्या माध्यमातून मात्र फलंदाजच्या ठिकाणी बाद झाला. यस, चला फलंदाज बाद आहे, फेअर डिलिव्हरी. पंचांचा येतो इशारा आमच्याकडे. क्या बात आहे, सुंदर पाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस फलंदाज प्रयत्न फसला जाते. पुण्यात डाऊट चेंडूचे मात्र सांगता सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो. आतापर्यंत 2 चौकार आले, परंतु 2 विकेट देखील मिळवले गेले मात्र गोलंदाज रुपेशानं. ओद विकेट क्वालिफाय पंताच्या बरोबर उजव्या डाव्या बाजूनं. क्या बात आहे, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये स्टॉप झाला गेला. यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बरोबर 2-21. म्हणजे आतापर्यंत 12 चेंडू फेकले आणि 12 मध्ये आले तब्बल 21 धावा. वा, क्या बात आहे, स्वर्गीय हरेश तांडेल यांच्या स्मरणार्थ बाळयचषक 2026 अशा स्पर्धेत मात्र ही पहिली रजनी आहे. या पहिल्या रजनीमध्ये अगदी सर्वांचं अगदी बडसवी स्वागत. आतापर्यंत 12 चेंडू फेकले, 12 मध्ये तब्बल 21 धावा. उर्वरित मात्र 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. एक शेवटचं मात्र षटक असेल.
समोरचे 130 मात्र लाईन पाहायला मिळतो. थोडा खेळ मात्र थांबला आहे आणि अगदी लगेचच काही क्षणात मात्र पुन्हा एकदा स्पर्धेला सुरुवात केली जाईल. शेवटचे 6 चेंडू कोण फेकण्यास येणार मात्र नवीन गोलंदाज पाहतो आपण. माली सर एक पुकार द्या नेक्स्ट मॅच साठी, अनाउन्समेंट करा एक. कालभर कोंडी संघाचा कर्णधार आणि बाजारपूर संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा कॉल आहे, याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही चला कर्णधार. आणखी माली सर 6 चेंडू शिल्लक आहेत. हे षटक संपता आपण टॉस करण्यासाठी यायचा. दोन्ही संघांना ते अगदी मनापासून विनंती आहे. निलेश धावसंख्या 21, 12 मध्ये आले 21 धावा. 6 मधील पहिलाच बॉल फेकण्याचा गोलंदाज निलेश ओ द विकेट्स. क्या बात आहे. फ्रंटफुकला शपथ झाला होता. डेड बॉल पंचांचा घोषित केला यावेळी होतं पाहायला मिळतोय. निलेशचा पहिलाच बॉल. काय बात आहे. सुंदर मधर चौकार. थोडं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळायला गेलं. जेवढं क्रिकेटमध्ये गोलंदाजी देखील महत्वाची आहे तेवढं क्षेत्ररक्षण देखील मात्र महत्वाचं पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आल्या 4 धावा चौकार आणि 4 धाब्याने संघ पोहोचतोय. बरोबर 2 बाद 21 धावसंख्या 25. यस चल एक संघ मत रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता. सुदूर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. यस नो परंतु मात्र यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 2 निलेशचे बॉल फेकले गेले. एकाला चौकार आणि एक मात्राला डॉट. आता मध्ये 4 मध्ये किती रन्स येणार 4 चेंडू मध्ये. धावसंख्या मात्र आहे बरोबर 25. आता काळ मंत्र दिला आहे, चर्चा केली आहे. तुम्हाला चौकार आता 12 बेस लागतील. कमीत कमी 30 मध्ये 40 मध्ये गरजेचं आहे. त्यामध्ये ताकदीचा वापर. सुंदर फुटवर्क. लॉंगॉनच्या दिशेने पुन्हा आला पंचांचा इशारा. हा ठोकऱ्यामध्ये सुंदर चौकार. पहिल्यावर चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा चौकार. येस माली सर. निलेश आतापर्यंत 3 चेंडू फेकले. धावत संख्या 8 दिल्या. फ्रंटफुकला आला शफल झाला. क्या बात आहे. पुण्यात सरळ बॅटिंग केलू काढलाय चेंडू. स्टेट ड्राईव्ह हा आला या इनिंग्स मधील या षटकातील मात्र हा 3रा चौकार. म्हणजे आतापर्यंत 4 मध्ये आला तब्बल 12 धावा आणि संघाला नेऊन ठेवलं मात्र 33 या धावसंख्येवर. 2 बाद 33. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता. होणार फलंदाज बॅट बॅक द पॅव्हलियन. कोंडी संघाचा जो कर्णधार आहे तो कर्णधार गाणी लिहितो. जी बालेची मागची ती ट्यून आहे, जे गाणं आहे ते गाणं लिहिलेलं आहे. नाव आहे जुगल पाटील. खरोखरच एक उत्तम कर्णधार आहे. क्या बात आहे. सर्व गुण संपन्न माळी सर. यावेळेस ताकदीचा वापर केलाय. चेंडू पाठवला बाउंड्रीच्या बाहेर. अगदी प्रचंड वेगानं फुटबॉलचा वापर केला गेला आणि पुन्हा आता पंच सांगतात की हा देखील आला मात्र चौकार. हा 4था चौकार मात्र आहे. आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 समाप्तीनंतर संघाची धावसंख्या हिमांशू पाहतो आपण. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी आलेले आहेत. कालभैरव कोंडी आणि बाजारपूर जुगल पाटील आलेले आहेत. जुगल, पहिला तुझ्या फिटनेसबाबत मी बोलतोय. काही वर्षापूर्वी तुझं फिटनेस म्हणजे याच्यापेक्षा डबल तुझं वजन होतं. तर हे वजन कसं कमी केलं? काय नाही, टाईम मॅनेजमेंट फॉलो केला आणि थोडा डाईट प्लॅन केला. डाईट म्हणजे खाणं कमी केलं काय, खाणं तसं ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्या? ॲक्च्युली स्वतःला फोर्स करावा लागला. फायरमॅनची एक्झाम द्यायची होती, त्यासाठी 80च्या बिलो वेट करायचा होता आणि परफेक्ट 79मध्ये बसलो होतो. खरोखरच तुला मेहनत करायला लागली असेल, खाण्यावर थोडा कंट्रोल. आणि कारण का आपण जेव्हा लहानपणापासून आपल्याला आपल्या 5वीलाच चिकन मटन दिलेला असतो आणि त्यावेळेस आपण जास्त चिकन मटन खातो आणि त्यामुळे आपलं वजन वाढतोय. परंतु खरोखर चांगला फिटनेस ठेवलेला आहे. आणि कर्णधार बाजारपूर संघाचा कर्णधार
आदित्य, नेहमीच तुम्ही अंडरम खेळत असता, ओव्हरम खेळत असता. ह्या पिचवर मॅटिंग पिच आहे आणि आपल्या मातीच्या पिचवर याच्यामध्ये काय फरक आहे? मॅटिंग पिचवर तर फर्स्ट टाइमच खेळतोय तर अनुभव नाही एवढा. परंतु मॅटिंग पिचवर बॉल कमी स्पिन होतात, परंतु मातीच्या पिचवर जास्त टर्न होतो बॉल. हा फरक इथे दिसतो आहे. त्यामुळे तुम्हाला बघा बरेच गोलंदाज लेग स्पिन टाकतात परंतु लेग स्पिन झाले नाही. मोजकी हार्डली 1-2 चेंडू लेग स्पिन झाले. हा फरक या पिचवर आहे. तुमच्या या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा कशी वाटली तुम्हाला? नक्कीच या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर पहिला नाव येतो सुशांत दादांचा. कुठलाच प्रश्न येत नाही, त्याचं आयोजन नेहमीच चांगला असतो आणि अख्ख्या गावकीला एकजूट करून जो सांभाळतो तो म्हणजे सुशांत दादाचं आयोजन. बरोबर आहे. आपण बालेमधले सगळे जेवढे खेळाडू आहे सगळे खेळाडू या स्पर्धेमध्ये एकत्र आहोत. बरोबर आहे. आता आपण नाणेफेकी करूया. कोण बोलतोय? जुगल बोलणार आहे. ओडू हेड बोललेले आहेत. हेड जुगल पाटील आणि नाणेफेकी जिंकलेले आहे. काय निर्णय घेणार? प्रथम तर विकेटसुद्धा आपल्यासाठी नवीनच आहे तर आम्ही प्रथम गोलंदाजी करू. अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय अनेक कर्णधार नंतर सांगतो किंवा नंतर डिसिजन करतो. हे निर्णय बरोबर नाही आहे. तर तुम्ही खरोखर चांगला निर्णय घेतलाय. ऑल दी बेस्ट. चला माली सर, थँक्यू. ओल्या पण एक DRS स्क्रीनवर पहिलाच बॉल फेकला होता. काय घडलंय पहिल्या चेंडूवर? मात्र 18 चेंडू आणि बनवाच्या तब्बल 38 धावा. काही क्षणातच तुमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचविला जाईल. फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू घेण्याची परवानगी नाही आहे. चला, पंचांनी सांगितलं की हा फलंदाज मात्र बाद आहे. बोट उंच, पण ज्या परमेश्वरला साक्ष ठेवून मात्र पंचांनी बोट उंच केलं. फलंदाज होणार बाद पहिल्या चेंडूवर. मात्र गोलंदाज मात्र आहे संदेशने. काय सुंदर मात्र संदेश दिला आणि सलामीसाठी आला होता फलंदाज हितेश, त्याला पाठवलं मात्र डगआउटमध्ये. बनवाच्या तब्बल 18 चेंडूमध्ये तब्बल मात्र विजयासाठी 38 धावाचं मात्र एक लक्ष आहे. स्ट्राईकला पावतो पण नवीन फलंदाज निलेश. एका बाजूला निलेश आणि दुसऱ्या बाजूला करण. हा चेंडू मात्र पॉइंट दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसला जातो. बॅडर चेंडूचा मात्र स्पर्श नाही. डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळतोय. राहू द विकेट. संदेश फ्रंट फुकला आला, सफल झाला, मात्र मिस करतो विकेट किपर. क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय संदेशशी. 3 चेंडू फेकले, 1 विकेट आणि मात्र 2 डॉट चेंडू. 18 मध्ये 38 धावांची आवश्यकता. थोडीशी खेळाडूच्या मात्र अदलाबदली यावेळेस पाहायला मिळतोय. येस, शॉर्ट लेग. विकेट किपर थोडा दूर पाठीमागा आहे. क्या बात आहे. पायर मात्र चेंडू अदलला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर मात्र थ्रो, परंतु एक सिंगल मात्र रोखू शकत नाही. एक सिंगल बिलनर आणि एका सिंगल हिमांशू संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 1 बाद 1. संदेश त्याला गोलंदाज. राहू दे विकेट. क्या बात. टॅप केलं यावेळेस. पुन्हा येणार पंचांचा इशारा. पप्पू सर आला मात्र हा चौकार आणि 4 धावसंख्या मात्र 1 बाद 5. तुम्हाला बनवायच्या 38 धावांचं मात्र लक्ष आहे. 3 षटकामध्ये 38 बनवायचे आहेत. ही मॅच देखील मात्र महत्वाची आहे 2 टीमसाठी. संदेश आहे फिल्डर तेथे मिड ऑफच्या दिशेने मात्र, परंतु एक मात्र आली चोरटी धाव आणि षटक क्रमांक 1 समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 6. आता 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. 12 चेंडू आणि 32 धावा. अतिशय रंगतदार मॅच. 12 चेंडू 32 धावा. आता कोण येणार मात्र नवीन गोलंदाज? तुम्हाला आता मात्र मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील मात्र पर्याय नाही. आता चर्चा पाहायला मिळतोय फिल्डिंग्समध्ये.
12 चेंडू आणि 32 धावा, प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची आवश्यकता. कारण पहिली मॅच ज्यावेळी झाली, पहिल्या इनिंग्समध्ये पहिल्या ओव्हर्समध्ये 30 धावसंख्या मात्र आल्या होत्या. चला पुण्यात निखिल 1-4चा टी शर्ट क्रमांक जर्सी प्रदान केलाय. आय फिल्डर तिथे लॉंग ऑनला क्या बात, चेंडू जाते मात्र मैदानाच्या बाहेर एका टप्प्यानं आणि पंचांचा आला इशारा मात्र यावेळेस खऱ्या अर्थाने हा चौकार. 12 चेंडू आणि 32 धावांची मात्र आवश्यकता. मात्र पहिल्या षटकामध्ये काय सुंदर मात्र कमबॅक केले मात्र संदेशने. मगाशी मात्र काय सुंदर संदेश दिला प्रशांत माळी सरांनी की रेग्युलर क्रिकेटमध्ये अंडरामध्ये काय फरक असतोय मॅटमध्ये आणि मातीतील खेळामध्ये. ही सुंदर व्याख्या पटवून दिली गेल्या अनुभव त्यांच्याकडे मात्र आहे. तो एक मराठीचा गोड देखील आवाज त्याचा आपण ऐकलात, यापुढे ऐकणार. मॅच देखील तेवढं मात्र महत्वाचे आहे. निखिल क्या बोलीस, क्या बात, काय क्लीन बोल्ड दांडी गोल, विकेट नंबर 2, बॅक टू द पॅव्हलियन. चला आता एका बाजूला मात्र राकेश, दुसऱ्या बाजूला मात्र निलेश आहे. निलेशने आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले, एक सुद्धा रन्स नाही त्याच्या खात्यावर. धावसंख्या मात्र स्थिर आहे. मॅच मात्र महत्वाची आहे. अगदी रंगात तर मॅच आपण एन्जॉय करतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. 10 चेंडू आणि 32 धावा, 8 चौकार, 28 धावा. क्या बात, यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांचा येतो 4 धावांचा इशारा. या 4 धावांनी मात्र संघाची धावसंख्या पाहतो आपण 14. सर 9 चेंडू 24 धावा, 9-24 मात्र समीकरण आहे. त्याला प्रत्येक चेंडूवर तुम्हाला जवळजवळ चौकास मारावाच लागेल. क्या बात, यावेळी स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या देशाने मदत चेंडू खेळून काढला मात्र पंचांचा येतो पुन्हा एकदा इशारा मात्र आला. यावेळी चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या 4ने पुढे सरसवणार. धावसंख्या आहे 18 धावसंख्या. जागा बदलली, पुन्हा आहे फिल्डर, अडवला चेंडू, पुन्हा थोडं पंबल झाली, चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. हा देखील आला बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि 18 आणि 4 मात्र 22 धावा. जवळजवळ 4 चौकार आल्या निखिलच्या षटकामध्ये. एक विकेट मात्र बिलवला खरा, परंतु आणखी एक चेंडू शिल्लक असतील. फक्त आणि फक्त एक बॉल पुढे खेळू करण्याचा प्रयत्न केला होता, खरापैकीचा फायदा उठवला. मात्र ही रन्स घेताना मात्र होणार फलंदाज बाद, येणार बॅक टू द पॅव्हलियन. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता. तुम्हाला 4 चौकार मारावे लागतील. तर दुसऱ्या बाजूला आमच्या 3 पंचांची मध्ये चर्चा पाहायला मिळतोय. चला बस स्पीडअप करायचं आहे.
नाही तर सकाळी नक्कीच मग 5:30 वाजतील. चल ए छोटा बच्चा इकडे ये रे. चला स्पीडअप करायचं आहे, कारण 6:30 सकाळी का 7 वाजले तर फित यायला वेळ लागणार नाही. कारण त्याचं ज्याच्यावेळेला उदाहरण मग पंडित सरांनी सांगितलं, कारण आम्हाला उद्याही स्पर्धा करायची आहे, परवाही स्पर्धा करायची आहे. मागच्या स्पर्धेमध्ये पंडित सर 72 तासातून फक्त मी 4 तास झोपलो होतो ना. आता मात्र आज कमीत कमी 5:30 पर्यंत स्पर्धा आपण संपवायची आहे. त्यासाठी तुमचं मात्र सहकार्य गरजेचं आहे. चला आता मात्र चर्चा. 6 चेंडू, 6 मध्ये 16 धावांची आवश्यकता. तुम्हाला 4 चौकार मारावे लागतील. यंदा गोलंदाज हितेश. संदेशात काय कानमंत्र देते हितेशला पाहूया आपण. 6 चेंडू 16 धावा. समोर मात्र आहे फलंदाज जय. चला मगाशीच्या सामन्याचा बॅरुदुब्याचा बाल करे. जयसाठी हा पहिलाच बॉल. यस पंचाचा नो बॉलचा मात्र इशारा येतोय. अतिरिक्त 1 सिंगल मात्र बिल्लार. पहिला चेंडू हितेशने मात्र खराब फेकला गेला, नो बॉल फेकला गेला, 1 सिंगल मात्र आली. आता 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 6-15चं मात्र समीकरण आहे. समोर आहे जय. क्या बात आहे, सुंदर चेंडू फेकला गेला आणि होणार जय. बाद येणार पुन्हा एकदा पॅव्हलियनमध्ये. या बघा गाण्याचं रचना मात्र सुंदर आहे. अर्थाचा अनर्थ करू नका. 2 चेंडू काय सुंदर फेकले गेले हितेशने. आता मात्र तुम्हाला सामना जर कमवायचा आहे तर सामना तुम्हाला कमबॅक करता असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हितेश राव द विकेट. यावेळी क्वालिटी स्ट्रोक पाहतो आपण. चेंडू जातो मैदानाच्या बाहेर. हा मात्र आला टायमिंग प्रॉपर. मात्र हा चौकार. जर प्रत्येकी मॅच जर जिंकवली तर निखिल मालीकडून रोख रक्कम 1,000 रुपये कॅश प्राईज. आता मात्र खऱ्या अर्थाने मात्र ही मॅच रंगात आली आहे. ATM मोकळे केले आहेत. येस आणि सुपर डुपर समोरच्या पप्पू सर या पण यायचा आम्हाला आवाज ऐकायचा. टॅप केला स्वतःच्या फॉलो मध्ये स्टेट ड्राईव्ह. पुन्हा हा येतो पंचांचा इशारा. आला मात्र चौकार. चला मॅच जर जिंकवली तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक भाई सुशांतजी तांडेल यांच्याकडे रोख रक्कम 1,000 रुपये कॅश प्राईज. बघा काय प्रेम आहे या मॅचवर. मात्र तर 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. अतिशय रंगतदार मॅच. क्या बात आहे. हा देखील मात्र एक सुंदर आला क्वालिटी स्ट्रोक. प्रॉपर टायमिंग. चेंडूला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर आणि हा देखील मात्र आला चौकार. आता 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. आणि मॅच जर जिंकलं तर निखिल मालीकडून रोख रक्कम 1,000 रुपये आणि भाई सुशांतजी तांडेल यांच्याकडून रोख रक्कम 1,000 रुपये कॅश प्राईज. बघा 2 बॉलला 2,000 रुपये. 3 धावांची आवश्यकता. स्लोवर चेंडू फेकला गेला. एकाच बाजूला दोन्ही प्लेयर्स. मात्र आता होणार एक फलंदाज बाद. येणार बॅक टू द पॅव्हलियन.
थँक्यू डीजे. आता बोलतो 1 चेंडू आणि 3 धावा. काय मॅच मध्ये आता रंगात आली मॅच. मॅच होते कुठं आणि मॅच आले कुठं. चला 1 चेंडू 3 धावा. जर मॅच जिंकली तर भाई सुशांतजी तांडेल यांच्याकडे रोख रक्कम 1000 रुपये. यस ती पक्ष करायचं प्रत्येकसाठी होती. यस थँक्यू. येस तो विश्वास होता मग प्रतीकवर. चला आता 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. समोर मात्र आहे फलंदाज खुशाल. 1 चेंडू 3 धावा. शेवटच्या बॉलवर मात्र क्लीन बॉल. यास फलंदाज बाद. आणि खऱ्या तर 3 धावांमध्ये संघ विजयी संघाचा अगदी खूप खूप अभिनंदन. तर कोण आहे हिमांशू या इनिंग्स मधील या मॅच मधील सामन्याचा हिरो. त्याला दिले जाईल मात्र मॅन ऑफ द मॅच बद्दल ट्रॉफीज.